स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन हा चॅप्टर बघतो आपण आणि लास्ट 2 लेक्चरपासून आपण MCQ डिस्कस करतोय. आज MCQचा लास्ट सेशन आहे. याच्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर्सचे काही क्वेश्चन्स बघणार आहोत. ते खूप इम्पॉर्टंट्स आहेत, त्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. आता फर्स्ट क्वेश्चन आपण बघूया. बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग इंटरॅक्शन बोथ पार्टनर्स आर ॲडव्हर्सली अफेक्टेड. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की नेचरमध्ये काही इंटरॅक्शन्स होत असतात. कोणताच स्पेसिस ही आयसोलेशनमध्ये राहू शकत नाही, एकटी राहू शकत नाही, तर ती नेहमी काही ना काहीतरी इंटरॅक्शन दाखवत असते. आता हे इंटरॅक्शनमध्ये कोणते असे इंटरॅक्शन आहे, कोणता असा टाईप आहे की ज्याच्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही पार्टनर्स ॲडव्हर्सली अफेक्ट होतील, असा त्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. आता बघा, त्याने ऑप्शन्स काय काय दिलेत आपल्याला. फर्स्ट वन आहे पॅरासिटिझम, नेक्स्ट वन म्युटॅलिझम, थर्ड वन कॉम्पिटिशन आणि लास्ट वन प्रेडिशन. आता याचे मिनिंग्स आपण बघूया, मग तुम्ही ठरवा की आन्सर काय आहे. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट वन आहे पॅरासिटिझम. वन पॅरेंट इज बेनिफिटेड अँड अनादर वन इज हार्म्ड. पार्टनर्स those get benefits, those are known as parasites, and the partners those get harmed, these are known as host. ठीक आहे. तर पॅरासिटिझममध्ये 2 ऑर्गॅनिझम्स असतात. एक जो आहे त्याला म्हणतात पॅरासिटिक ऑर्गॅनिझम आणि दुसरा जो आहे त्याला म्हणतात होस्ट. पॅरासिटिक ऑर्गॅनिझम हा नेहमी होस्टवरती डिपेंड असतो. त्याचं रिप्रोडक्शन आणि लाईफ सायकल ही होस्टवर डिपेंड असते. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की होस्ट बॉडी मिळाल्याशिवाय पॅरासिटिक ऑर्गॅनिझम जगूही शकत नाही आणि लाईफ सायकलही कंप्लीट करू शकत नाही. एक्झाम्पल सांगते. जे काही वर्म्स असतात, राऊंड वर्म, टेपवर्म, इंटेस्टाईनमध्ये ह्युमनच्या, ते पॅरासायटिक नेचर दाखवतात. कारण ह्युमननी जे खाल्लेलं फूड मटेरियल आहे ते डायरेक्ट डायजेस्ट करतात आणि आपली लाईफ सायकल कंप्लीट करतात. पण या सगळ्यामध्ये न्यूट्रिटिव्ह क्वालिटी आणि न्यूट्रिशनचा अभाव झाल्यामुळे मालन्यूट्रिशनसारखे काही डिसऑर्डर्स ह्युमन बिंगमध्ये दिसू शकतात. म्हणजे इथे एका ऑर्गॅनिझमचा फायदा झाला आहे आणि दुसऱ्याचा तोटा झाला आहे. ज्याचा बेनिफिट होतो तो आहे पॅरासिटिक ऑर्गॅनिझम आणि ज्याचा होत नाही ते आहेत होस्ट. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन जो आहे पॅरासिटिझम हा चुकीचा आहे. ठीक आहे. कारण याच्यामध्ये एकाचा फायदा आहे, एकाचा तोटा आहे. आणि इथे आपल्याला असा ऑप्शन शोधून काढायचा आहे ज्याच्यामध्ये दोघांचा तोटा असेल. आता नेक्स्ट ऑप्शनकडे जाऊया. तो आहे म्युटॅलिझम. म्युटॅलिझम म्हणजे काय बघा. इंटरॅक्शन बिटवीन 2 लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑफ द डिफरंट स्पेसीज अँड बोथ पार्टनर्स आर बेनिफिटेड. इथं काय होतं तर दोघांचा फायदा होतो, कुणाचाच तोटा होत नाही. एक्झाम्पल फ्लावर्स अँड बटरफ्लाय, ऑर यू कॅन से हनी बी अँड फ्लावर्स. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं तर पॉलिनेशनला मदत होते इन्सेक्टमुळे आणि त्या बदल्यात इन्सेक्टला फूड मटेरियल मिळतं. दोन्हीच्या दोन्ही स्पेसीसचा फायदा झाला आणि याला आपण म्युटॅलिझम म्हणतो. तर हा ऑप्शनही चुकीचा आहे. थर्ड वन आहे कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन म्हणजे काय बघा. ज्या वेळेला नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड असतात त्यावेळेला स्पेसीस कॉम्पिटिशन करतात फूडसाठी, शेल्टरसाठी, लाईटसाठी किंवा आणखी कोणत्या अदर नेसेसिटीसाठी. तर कॉम्पिटिशनमध्ये दोघांना सुद्धा तोटाच होतो, फायदा कोणालाच होत नाही. तर बघा, हिअर ऑर्गॅनिझम compete for the resources like water, nutrients, light and space or other necessities occurs when resources are not sufficient for all individuals. सगळ्यांसाठी जर समान प्रमाणात रिसोर्सेस नसतील किंवा लिमिटेड फॉर्ममध्ये रिसोर्सेस असतील तर कॉम्पिटिशन होतं. इंडिव्हिज्युअल्स हार्म वन अनदर इन ट्राईंग टू ऑब्टेन इट. नेसेसिटीज मिळवण्यासाठी काय करतात स्पेसीस तर एकमेकांचं नुकसान करतात. ठीक आहे. बघा, फिश इनसाइड द ॲक्वेरियम कॉम्पिटिंग फॉर द फूड अँड स्पेस. जर आपण 2 वेगवेगळ्या टाईपच्या स्पेसीस ॲक्वेरियममध्ये सोडल्या तर त्यांच्यामध्ये भांडणं होतात. कशासाठी होतात तर स्पेससाठी आणि फूडसाठी. तर यालाच आपण काय म्हणतो कॉम्पिटिशन. आणि आपल्याला इथे असाच ऑप्शन शोधून काढायचा आहे की ज्याच्यामध्ये इंटरॅक्शन होत असताना दोन्ही स्पेसीसचं नुकसान होईल, ॲडव्हर्सली अफेक्टेड असा जो पॉईंट आहे त्याच्यासाठी हा ऑप्शन सुटेबल आहे. म्हणून कॉम्पिटिशन इज अ राईट आन्सर. आता लास्ट ऑप्शन डिस्कस करूया आपण. लास्ट वन आहे प्रिडिशन. प्रिडिशन म्हणजे शिकार.
जनरली शिकार म्हटल्यावरती आपल्याला एक लायन आणि एक हार्बिवरस ॲनिमल आठवतो, मग तो बियर असेल किंवा आणखी कोणी असेल. तर यांची जी काही शिकार होत असते याच्यामध्ये जनरली अपेक्स कन्झ्युमर जे असतात किंवा जे कार्निवरस असतात यांचा फायदा होतो आणि हार्बिवरसचा तोटा होतो. बरोबर आहे. तर लास्ट ऑप्शन ही चुकीचं आहे. परत एकदा क्वेश्चन बघूया. इंटरॅक्शन इन विच बोथ पार्टनर्स आर ॲडव्हर्सली अफेक्टेड. मग याचं राईट आन्सर काय, तर कॉम्पिटिशन. कारण कॉम्पिटिशनमध्ये दोन्ही स्पेसिस या काय होतात तर नुकसानीस कारणीभूत ठरतात, दोघांचंही नुकसान होतं. तर आता सेकंड क्वेश्चन आपण डिस्कस करूया. An association of individuals of the different species living in the same habitat and having functional interaction is. जर दोन वेगवेगळ्या स्पेसीस ह्या एकाच हॅबिटॅटमध्ये राहत असतील तर ते कोणत्या टाईपचे इंटरॅक्शन दाखवतात असं त्यांनी आपल्याला विचारलं. आणि ऑप्शन्स त्यांनी काय सांगितल्यात, इकोसिस्टीम, पॉप्युलेशन, इकॉलॉजिकल निशे अँड बायोटिक कम्युनिटी. ठीक आहे. तर सिम्पल ऑप्शन आहेत, आपण बघा स्टडी करूया. इकोसिस्टीम म्हणजे काय, तर इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. ठीक आहे. तर इथे इंटरॅक्शन हे नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंगच्या संदर्भात आहे, त्यामुळे फर्स्ट ऑप्शन कॅन्सल. सेकंड ऑप्शन बघा, पॉप्युलेशन. पॉप्युलेशन ही टर्म जी आहे ही कोणत्याही प्रकारच्या इंटरॅक्शनवर डिपेंड नाही आहे. तर पॉप्युलेशन ही टर्म मॉर्टॅलिटी रेट आणि नॅटॅलिटी रेटवरती डिपेंड आहे, त्याचबरोबर सेक्स रेशोवर डिपेंड आहे. याच्यामध्ये इंटरॅक्शनचा कोणताही पार्ट येत नाही, त्यामुळे सेकंड ऑप्शन आपण जो आहे तो कॅन्सल करूया. थर्ड वनकडे जाऊया, तो आहे इकॉलॉजिकल निशे. तर निशे म्हणजे काय, तर इंडिव्हिज्युअल ज्या वेळेला पर्टिक्युलर रोल परफॉर्म करतो इकॉलॉजीमध्ये त्याला आपण निशे म्हणतो. निशे ही टर्म व्यक्तिगत इंडिव्हिज्युअलसाठी डिपेंड आहे, म्हणून थर्ड वन ऑप्शन ही कॅन्सल. अँड द लास्ट वन ऑप्शन इज बायोटिक कम्युनिटी. येस, बायोटिक कम्युनिटीमध्ये दोन स्पेसिसमध्ये किंवा दोनपेक्षा जास्त स्पेसिसमध्ये इंटरॅक्शन होत असतं. हे इंटरॅक्शन पॅरासिटिझम असेल, म्युटॅलिझम असेल, कॉम्पिटिशन असेल, प्रिडिशन असेल किंवा आणि काहीतरी असेल. पण बायोटिक कम्युनिटीमध्ये नेहमी इंटरॅक्शन होतं, कारण कोणतीही स्पेसिस आयसोलेशनमध्ये कायमस्वरूपी राहू शकत नाही. प्रत्येक स्पेसिस एकमेकांवरती कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अवलंबून असते, आणि म्हणून फोर्थ वन ऑप्शन जो आहे हा आहे राईट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा सुद्धा इंटरॅक्शनवरतीच डिपेंड आहे. बघा, इफ प्लस साइन इज असाइन्ड टू बेनिफिशियल इंटरॅक्शन, minus sign is determined for determinal interaction, and O sign is for natural interaction, then the population interaction represented by plus sign and minus sign refer to. ठीक आहे. आता आपल्याला बघा नेचरमध्ये या गोष्टी असतात हे माहिती आहे, इंटरॅक्शन होत असतात, आणि इंटरॅक्शनमध्ये ज्या वेळेला दोन स्पेसिस इन्व्हॉल्व असतात त्यावेळेला एक तर एकाचा फायदा होतो आणि दुसऱ्याचं नुकसान होतं, किंवा दोन्हीच्या दोन्ही स्पेसेसचं नुकसान होतं, किंवा तिसरी कंडिशन अशी आहे की दोन्हीच्या दोन्ही स्पेसेसना फक्त बेनिफिट होतो. ठीक आहे. तर इथं प्लस साईन म्हणजे काय, तर दोन्ही स्पेसेसचा बेनिफिट. मायनस साईन म्हणजे काय, तर दोन्ही स्पेसेसचा फक्त आणि फक्त नुकसान. आणि सपोज प्लस आणि मायनस अशा साईन जर तुम्हाला दिल्या असतील तर याचं मिनिंग असं आहे की एका स्पेसेसचा फायदा आहे आणि दुसऱ्या स्पेसेसचं नुकसान. तर त्याने आपल्याला अशा विचारलं आहे की प्लस आणि मायनस अशी साईन जर तुम्हाला एकत्र दिली असेल तर खालीलपैकी कोणतं इंटरॅक्शनचे आहे हे याच्यामध्ये सुटेबल ऑप्शन म्हणून आपण चूज करू शकतो. तर फर्स्ट वन आहे म्युटॅलिझम, सेकंड वन आहे अमेन्सॅलिझम, थर्ड वन आहे कमेन्सॅलिझम, आणि द लास्ट वन इज पॅरासाटिझम. ठीक आहे. तर चला ऑप्शनचे मिनिंग बघूया. तर म्युटॅलिझम आपण आधीच बघितलेलं आहे. म्युटॅलिझम मीन्स इंटरॅक्शन बिटवीन टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड बोथ पार्टनर्स आर बेनिफिटेड. ठीक आहे. दोन्हीच्या दोन्ही पार्टनर्सना काय होतो, त्याचा फायदा होतो. एक्झाम्पल हनी बी अँड फ्लॉवर. ठीक आहे. नेक्स्ट वन जो ऑप्शन आहे तो आहे एनेम्सॅलिझम. म्हणजे बघा काय असतो, इट इज अ टाईप ऑफ इंटरॅक्शन इन विच अन ऑर्गॅनिझम डज नॉट अलाव अदर ऑर्गॅनिझम टू ग्रो अँड लिव्ह नियर इट. ठीक आहे. तर
काही अँटीबायोटिक्स असे असतात जे काय करतात तर स्वतःच्या भोवती स्वतःच्या कॉलनीभोवती अदर मायक्रोब्सना ग्रो होऊ देत नाहीत. त्याचबरोबर काही प्लांट्स असे असतात हे काय करतात तर रूटकडून काही ॲसिडिक सबस्ट्रेट सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळे सॉईल जी आहे ॲसिडिक होते. त्यामुळे त्याच्या जवळपास कोणता अदर प्लांट ग्रो होऊ शकत नाही. ठीक आहे. तर ही जी काही इंटरॅक्शनची पद्धत आहे त्याला म्हणतात ॲनिमॅलिझम. कमेन्सॅलिझम म्हणजे बघा एक्झाम्पल इथे सांगितले क्लाउन फिशेस गेट दॅट प्रोटेक्शन फ्रॉम देअर सी ॲनिमॉन अँड द ॲनिमॉन इज अनअफेक्टेड. ठीक आहे. ज्यावेळेला दोन स्पेसिसमध्ये इंटरॅक्शन होत असेल, एका स्पेसिसचा बेनिफिट असेल आणि दुसऱ्या स्पेसिसला जर बेनिफिट पण होत नसेल आणि काही हार्म पण होत नसेल, तर या टाईपचं जे इंटरॅक्शन आहे त्याला म्हणतात कमेन्सॅलिझम. आता चला आपण राईट ऑप्शन चूज करूया. आपल्याला असं इंटरॅक्शन चूज करायचं आहे ज्याच्यामध्ये एकाचा बेनिफिट पाहिजे आणि एकाचं नुकसान पाहिजे. ठीक आहे. इथं प्लस आणि मायनस साईन आपल्याला दाखवलेली आहे. तर राईट ऑप्शन जो आहे तो आहे पॅरासायटिझम. पॅरासायटिझममध्ये काय होतं तर होस्टचं फक्त नुकसान होतं आणि जे पॅरासायटिक ऑर्गॅनिझम आहेत त्यांचा फायदा होतो. त्यामुळे इथे राईट ऑप्शन म्हणून आपण 4th वन ऑप्शन चूज करतोय. नेक्स्ट वन क्वेश्चन बघा. The principle of competitive exclusion was stated by. The options are Darwin, G.F. Gauss, next one MacArthur, and the last one Pearl and Virchow. तर हे जे काही एक्सक्लुजन आहे हे पहिल्यांदा आपल्याला कुणी सांगितलं तर G.F. Gaussनं. ठीक आहे. तर त्याने काय सांगितलं, नो टू स्पेसिस कॅन ऑक्युपाय द सेम निशे आयडेंटिफायली फॉर द सेम लिमिटिंग रिसोर्सेस. ठीक आहे. आणि इथे राईट ऑप्शन काय आहे तर सेकंड वन ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रेझेन्स ऑफ प्लांट्स अरेंज इन टू वॉल डिफाईन वर्टिकल लेअर डिपेंडिंग ऑन देअर हाईट कॅन बी सीन द बेस्ट इन. अँड द ऑप्शन्स आर ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, ग्रासलँड, टेम्परेट फॉरेस्ट अँड ट्रॉपिकल सवायन. तर हे जे काही फॉरेस्टचे टाईप आहेत हे तिथे असणाऱ्या एन्व्हायरमेंटल मेजर फॅक्टर्सवर डिपेंड असतात, लाईक प्रेसिपिटेशन आणि टेम्परेचर. ठीक आहे. पण जनरली हे जे काही व्हर्टिकल लेअरिंग हाईट वाईज स्पेसिस तुम्हाला ज्या बघायला मिळतात या फक्त आणि फक्त ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये बघायला मिळतात. त्यामुळे राईट ऑप्शन जो आहे तो आहे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. तर बघा ग्रासलँड जे असतात यांना जनरली प्रेअरी एरिया म्हणतात. इथे फक्त आणि फक्त ग्रास स्पेसेस तुम्हाला दिसून येतात. टेम्परेट फॉरेस्ट हे जनरली टेम्परेट झोनमध्ये आपल्याला दिसतात. पिक्चर दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. तर या टाईपचे फॉरेस्ट एरिया तिथे दिसतात आपल्याला. आणि हे जे पिक्चर आहे हे आहे सवाना ट्रॉपिकल रिजनचं, जिथं जनरली मोठे मोठे ग्रासलँड आपल्याला दिसतात. जनरली प्रेअरीपेक्षा जास्त मोठे ग्रासच्या स्पेसेस तिथे आपल्याला दिसून येतात. आता हा इम्पॉर्टंट इमेज आहे बघा. रेन फॉरेस्ट लेयर्स म्हणजे काय तर रेन फॉरेस्ट एरियामध्ये ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट एरियामध्ये अशा टाईपचे वेगवेगळे प्लांट्स आणि त्याच्या स्पेसेस दिसून येतात. आणि या स्पेसेस जनरली त्यांच्या हाईट वाईज अरेंज झालेल्या असतात. ठीक आहे. बघा काही इथे मोठे प्लांट्स दिसतात, काही खूप छोटे दिसतात आणि काही फॉरेस्ट फ्लोअरला आहेत. ठीक आहे. म्हणून राईट ऑप्शन जो आहे तो आहे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. मायक्रोरेझिया आर द एक्झाम्पल ऑफ. फर्स्ट वन ॲनिमॅलिझम, नेक्स्ट वन अँटीबायोटिक, थर्ड वन म्युटालिझम अँड फोर्थ वन फंगिसाइड्स. ठीक आहे. तर हे जे काही ऑप्शन्स आहेत इंटरॅक्शनचे हे आपण आधी 2 वेळेला स्टडी केलेले आहेत. तर मायक्रोरेझिया जे आहे हे एक अँटीबायोटिक आहे. हे जनरली खूप सगळ्या इन्फेक्शियस बॅक्टेरियांना काय करतो तर किल करतो आणि त्यासाठी बऱ्याचशा मेडिसिनमध्ये याचा कंटेंट वापरला जातो. सो राईट ऑप्शन जो आहे तो आहे अँटीबायोसिस. क्वेश्चन बघा काय आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्लांट शो अ व्हेरी क्लोज रिलेशनशिप विथ द स्पेसिस ऑफ मॉथ where none of two can complete its life cycle without the other. And the options are banana, yucca plant, hydrilla and viola. आता इथे त्यांनी असा क्वेश्चन विचारला आहे की अशी प्लांटची आणि मॉथची स्पेसिस कोणती आहे की हे दोघं एकमेकांशिवाय आपली लाईफ सायकल कंप्लीट करत नाहीत. याच्या आधीही आपण हा क्वेश्चन वेगळ्या फॉर्ममध्ये स्टडी केलेला आहे आणि त्यांचा ॲन्सर आहे युका प्लांट. आता युका प्लांटच का याचं रिझन बघा.
तर हा आहे युका प्लांट. युका प्लांट जनरली व्हाईट कलरचे फ्लावर्स असतात त्याला, आणि याच्यावरती हे व्हाईट कलरचे मॉथ डिपेंड असतात. मॉथ काय करतात, जो इनर सरफेस एरिया आहे या फ्लावरचा, इथे अंडी घालतात किंवा फर्टिलायझेशनची प्रोसिजर कंप्लीट करतात, आणि त्या बदल्यात युका प्लांटचं पॉलिनेशन त्यांच्याकडून केलं जातं. म्हणजे थोडक्यात काय, या दोन स्पेसीस एकमेकांवर अशा डिपेंड आहेत की या दोघांची लाईफ सायकल एकमेकांशिवाय पूर्ण होणार नाही. म्हणून राईट ऑप्शन आहे युका प्लांट. नेक्स्ट वन बघा, नॅटॅलिटी रेफर टू. ऑप्शन्स आर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स लिव्हिंग इन हॅबिटॅट, नेक्स्ट वन बर्थ रेट, थर्ड वन डेथ रेट, अँड द फोर्थ वन नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल एंटरिंग अ हॅबिटॅट. तर नॅटॅलिटीचं सिम्पल मीनिंग आहे बर्थ रेट. ठीक आहे. तर एका पॉप्युलेशनमध्ये, एका जिओग्राफिकल रिजनमध्ये जेवढ्या सगळ्या स्पेसीस आहेत त्यांचं जे काय पॉप्युलेशन आहे, याच्यामध्ये बर्थ रेटकडून ज्या वेळेला नंबर वाढवला जातो किंवा पॉप्युलेशन डेन्सिटी इन्क्रीज होत राहते, त्यावेळेला त्यासाठी वर्ड वापरतात नॅटॅलिटी. सो नॅटॅलिटी इज नथिंग बट बर्थ रेट. सो ऑप्शन काय असणार आहे इथे, तर बर्थ रेट. नेक्स्ट वन क्वेश्चन बघा, niche is, and the options are the range of temperature that the organism needs to live. Next one, a physical space where an organism lives. Third one, all the biological factors in the organism's environment. And the fourth one, the functional role played by the organism where it is lives. ठीक आहे. हे सगळ्या टर्म ज्या आहेत ह्या एन्व्हायरमेंटच्या संदर्भात आहेत, पण निशेची पर्टिक्युलर डेफिनेशन काय आहे, अ फंक्शनल रोल प्लेड बाय ॲन ऑर्गॅनिझम. आपण सुरुवातीला ज्या वेळेला निशे आणि हॅबिटॅट यामधला डिफरन्स स्टडी करत होतो त्यावेळेला आपण हा पॉईंट डिस्कस केलेला आहे. निशे इज नथिंग बट द फंक्शनल रोल परफॉर्म बाय ऑर्गॅनिझम इन देअर एन्व्हायरमेंट. सो द लास्ट ऑप्शन इज अ राईट ऑप्शन. And the last one question, which of the following population interaction is widely used in a medical science for the production of antibiotics? ठीक आहे. जनरली मेडिकल सायन्समध्ये अँटीबायोटिक्स कधी वापरले जातात, ज्या वेळेला एखाद्या पॅरासिटिक मायक्रोब्सकडून होस्टचं म्हणजे बॉडीला इन्फेक्शन झालं असेल. ठीक आहे. मग ते व्हायरस फॉर्ममध्ये असोत किंवा बॅक्टेरिया फॉर्ममध्ये किंवा अल्गी फॉर्ममध्ये. अशा वेळेला आपण कोणती टर्म वापरतो इंटरॅक्शनची, ज्याच्यामुळे होस्ट बॉडी रिकवर होईल किंवा इन्फेक्शन पूर्णपणे नष्ट होईल. तर बघा, ऑप्शन स्टडी करूया. पॅरासिटिझम हा ऑप्शन आपण वापरत नाही, कारण अँटीबायोटिक हे पॅरासिटिक्स नाही आहेत. ते काय करतात, तर जे इन्फेक्शियस एजंट्स आहेत त्यांना किल करतात. सो फर्स्ट ऑप्शन चुकीचं आहे. नेक्स्ट वन आहे म्युटालिझम. म्युटालिझम म्हणजे काय, तर इंटरॅक्शन बिटवीन टू ऑर्गॅनिझम्स वेअर बोथ स्पेसिस आर बेनिफिटेड. ठीक आहे. दोन्ही जर स्पेसिसना फायदा होत असेल तर त्याला म्युटालिझम म्हणतात. तर हा ऑप्शनही चुकीचा आहे अँटीबायोटिकसाठी. थर्ड वन जो आहे कमेन्सालिझम. कमेन्सालिझम म्हणजे काय, तर दोन स्पेसिस अशा पद्धतीने इंटरॅक्ट करतात की एकाचा फायदा होतो आणि दुसऱ्याचा फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही. क्लाउन फिश आणि ॲनेमॉन जे आहेत यांचं जे एक्झाम्पल आहे यासाठी वापरलं जातं. आणि लास्ट वन जे आहे हे आहे ॲमेन्सालिझम. तर ॲमेन्सालिझममध्ये काय केलं जातं, तर एक स्पेसिस ही दुसऱ्या स्पेसिसला ग्रो होऊ देत नाही. तर एका पर्टिक्युलर सरफेस एरियामध्ये ती स्पेसिस काय होऊ देत नाही, तर ग्रो होऊ देत नाही. म्हणून फोर्थ वन ऑप्शन जो आहे हा अँटीबायोटिकसाठी अगदी सुटेबल आहे. सो राईट ऑप्शन इज ॲमेन्सालिझम. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूया. बाय.